स्वागत आहे. आज आपण एका अशा शहराबद्दल बोलणार आहोत ज्याला बरेच जण कोकणाचं हृदय असं म्हणतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं कुडाळ. नमस्कार. हो, कुडाळ हे नाव ऐकलं की लगेच कोकण डोळ्यासमोर येतं. बरोबर. आपल्याकडे जी माहिती आहे ना ती कुडाळच्या निसर्गाबद्दल सांग. कुडाळला कोकणाचं हृदय का म्हटलं जात असावं? म्हणजे आपल्याकडच्या वर्णनांमध्ये हिरवीगार डोंगर रांग, नारळ सुपारी फणसाच्या बागा, भात शेती हां. असं सगळं आहे. त्या बाबतीत मला वाटतं तिथली संस्कृती, आर्थिक उलाढाल, लोकांचा वावर या सगळ्यामुळे त्याला ते स्थान मिळालं असेल. ती हा तर कोकणाचा आत्मा आहे. नारळ, काजू, हापूस, आंब हे नुसतं फळ नाहीये. ते कोकणचं आणि त्यातही देवगड, वेंगुर्ला, मालवण, कुडाळ या पट्ट्याचं काय म्हणतात त्याला ब्रँडिंग करणारं उत्पादन आहे. ब्रँडिंग. हो. मंगळवारची आठवडी बाजारपेठ हो, आठवडी बाजार. ही म्हणे फक्त कुडाळपुरती नाही तर अख्ख्या कोकणात फेमस आहे. काय असतं नक्की या बाजारात? आठवडी बाजारपेठा म्हणजे आपल्या ग्रामीण आणि निमशहरी अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. कुडाळची मंगळवारची बाजारपेठ अधिक महत्वाबरोबरच शहराचं लोकेशन आणि कनेक्टिव्हिटी जोडणीबद्दल पण उल्लेख आहे. कुडाळ हे कोकण रेल्वेवरचं एक महत्वाचं स्टेशन आहे. त्यामुळे आपण निसर्ग, शेती, अर्थव्यवस्था, वाहतूक यावर बोललो, पण कुडाळची ओळख एवढीच नाहीये. इथल्या सांस्कृतिक जीवनाबद्दल पण छान माहिती दिलीये. गणेशोत्सव, होळी, दसरा हे सण खूप उत्साहात साजरे होतात. विशेषतः गणेशोत्सवाचा उल्लेख तर खूप आपुलकीने केलेला आहे. बाहेरगावी गेलेले चाकरमानी, दसरा हे सण खूप उत्साहात साजरे होतात. विशेषतः गणेशोत्सवाचा उल्लेख तर खूप आपुलकीने केलेला आहे. बाहेरगावी गेलेले चाकरमानी या काळात नक्की गावी परत येतात. हो, हे घरी परतणं खूप महत्वाचं आहे. हे दाखवतं की कुडाळ हे अनेकांसाठी फक्त एक भौगोलिक ठिकाण नाही, ते त्यांचं मूळ आहे, जिथे त्यांची सांस्कृतिक आणि भावनिक नाळ जोडलेली आहे. बरोबर. गणेशोत्सव तर कोकणात खूप महत्वाचा सण. या काळात शहराचं रूपच पालटून जातं. ढोल ताशांचा आवाज, आरत्या, भजनं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुटुंब एकत्र येतं. हो.